विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा। तसेच माननीय श्री नितीन भाऊ शेजवळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक नितीन भाऊ शेजवळ मित्रमंडळ शिर्डी, अमोल भाऊ खरात मित्रमंडळ शिर्डी शहर, झिंगा बॉयज ग्रुप आणि समस्त मित्रपरिवार शिर्डी। बाळासाहेब सांगे पाटील जोरात सुरुवात झाली। मी माधुरी सोपानराव चोळके, जवळजवळ म्हणजे आपल्या गावात वीरभद्र यात्रा आणि मायंबा यात्रा ही पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते। तर जवळजवळ मी 6 वर्षापासून गळवंती लागते आणि मी जो संकल्प केलेला असतो तो माझा पूर्ण होतो। त्यामुळे माझे वीरभद्र, मी एक शिक्षिका असून सुद्धा माझी खरोखर मायंबा आणि वीरभद्र देवावर खूप श्रद्धा आहे। ही यात्रा राज्यातली सर्वात मोठी यात्रा असते आणि वीरभद्र देवाची चरणी खूप लोकांची श्रद्धा राहता गावातली, तसेच बाहेर गावावरून सुद्धा खूप भाविक लोक ह्या यात्रेसाठी येत असतात। माझं पण माहेर राहता असून मी राऊरी येथून आलेली आहे। माझा मुलासाठी नवस होता। मला जवळजवळ 10 वर्षापासून मी गळी लागत आहे। आता माझा मुलगा 8 वर्षाचा आहे। तर देवाला नवस केलं, देव हा नवसाला पावतो। आमचं हे 8वं वर्ष आहे गळी लागण्याचं। आमचं म्हणजे मनापासून देवावर श्रद्धा आहे। आदल्या दिवशी मी माझ्या भावासाठी नवस बोलले, दुसऱ्या दिवशी माझ्या भावाची बेन झाली। म्हणजे इतकं जागृत देवस्थान आहे। इथे आम्ही जवळजवळ 12 ते 13 तास आम्ही इथं थांबतो, लाईनीने येतो, पण असं कधी आम्हाला थकल्यासारखं वाटत नाही। सगळं काही आहे देव आमचे, सगळं जे काही थकलेलं असतं पूर्ण देव आम्हाला शक्ती देऊन आमचा नवस पूर्ण करून घेतो। ही आमची मनापासून म्हणजे देवाला आमची श्रद्धा आहे आणि इथून पुढे आम्ही देवाला असंच गळी लागत राहू। नवस केला होता वीरभद्र देवाला, माझं हे 2रं वर्ष आहे। माझा नवस पूर्ण झाला आणि खूप मोठ्या संख्येने भाविक या वर्षी मला यात्रेला दिसले। विनोबा हा सगळ्यांना नवसाला पावणारा देव आहे आणि मी आता सलग माझं हे 5वं वर्ष आहे गळवंती लागण्याचं आणि प्रत्येक भाविकाला नवसाला पावणारा देव आहे। मी माहेरी आलेली आहे। आपल्या वीरभद्राच्या इथे जर गळवंती लागलं तर त्यांचा नवस पूर्ण होतो। हे श्रद्धा तर सगळ्या म्हणजे आहेच आहे आणि माझी पण एक इच्छा होती, तर माझं हे 1लं वर्ष आहे गळवंती लागण्यासाठी। जय वीरभद्र। हा उत्सव पाडव्याला या ठिकाणी, गुढीपाडव्याला या ठिकाणी म्हसोबा महाराजांना नारळ फोडून वर्गणी मागण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि तिथून पुढे कार्यक्रमाचं नियोजन वगैरे असतं। आता या ठिकाणी काल नवनाथ महाराजांची यात्रा झाली, आज वीरभद्र महाराजांची यात्रा आहे। उद्या या ठिकाणी कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि परवा मंगळवारी 15 तारखेला बैलगाडा शर्यती आहे। 16 तारखेला सांस्कृतिक कार्यक्रम आहे लावण्याचा आणि 19 तारखेला हरिभक्तपरायण गोविंद महाराज गोरे आळंदीकर यांचं जाहीर हरिकीर्तन या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर महाप्रसादाने होऊन या यात्रा उत्सवाची सांगता होईल। गेल्या अनेक वर्षापासूनचा या देवाचा, ज्याला आपण म्हणू, लोकांना प्रचिती येते, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि कोणाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतरच एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज या ठिकाणी गळी लागतात। वर्गणीचं जर आपण म्हणायला गेलं, प्रत्येक जण प्रत्येकाचं जशी ऐपत आहे तसं या ठिकाणी देणगी देतो आणि जर विसरला तर दुसऱ्या दिवशी देऊन आज 8 दिवस या ठिकाणी देणगीचं देण्याचं काम या ठिकाणी चालणार आहे आणि कोणी देणगी द्यायचं राहत नाही असं मला तरी वाटतं। आतापर्यंत गळवंतीला 1300-1350 नंबर आहेत महिलांचे आणि पुरुष साधारण 200-300 होतील, अशा 1700च्या आसपास या ठिकाणी जाईल। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा।
बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 9921219561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.